450 लहान बकरा असू द्या मोठा असू द्या लाईव्ह वेट जिवंत वजनावर विकतो. ह्याचं जर समजा 18 किलो वजन असेल किंवा 20 किलो असेल किंवा 17 किलो असेल तर त्याचं 450 गुणिले 17 जी काय होईल त्याच अमाऊंटला त्यात 1 रुपया कमी नाही 1 रुपया जास्त नाही. म्हणजे ग्राहकाची कुठल्याही प्रकारे फसवणूक लुबाडणूक होणार नाही. ग्राहक म्हणजे नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडगाव या गावामध्ये. आज आपण नवीन विषय घेऊन आलोय. खरं तर आपण अनेक दिवसापासून बंदिस्त मेंढी पालन या विषयाच्या संदर्भातला व्हिडिओ बनतोय. खूप चांगला प्रतिसाद आहे. असाच आज आपण गोटा निवडलेला आहे. याच गावातील ओंबासे कुटुंब आहे, यांचा हा बंदिस्त मेंढी फार्म आहे. खरं तर इथं पहिल्यांदा हे शेड होतं, हे पोल्ट्रीसाठी बांधलं होतं, मात्र पुन्हा यांनी हा व्यवसायाकडे वळलेले आहेत. नक्की हा व्यवसाय कसा आहे, काय अडचणी येतात आणि मेंढी पालन व्यवसाय खरंच फायद्याचा आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. काय सांगचाल ओंबासे सर, किती दिवसापासून हा मेंढी पालन व्यवसाय सुरू केलाय आणि बंदिस्त मेंढी पालनच का निवडलं? 2 महिन्यापासून आम्ही हा व्यवसाय सुरू केलाय. साधारणतः वडूज, मसवड, आटपाडी, लोणंद, फलटण ह्या बाजारात आम्ही मेंढा नर खरेदी केले. बर, जवळजवळ आता मला हे सांगा, ह्याच्यात नर किती आहेत, माद्या किती आहेत? 4 ते 5 मादे आहेत फक्त. हे सर्व मेंढा नर आहेत, नर काही बोकड आहेत. बर, आपण ह्या लोकलच्या बाजारातून खरेदी केलंय. ह्याची जात कोणती आहे किंवा निवडताना कसं काय विचार केलाय? निवडताना असा विचार केलाय, माडग्याळ क्रॉस देशी, माडग्याळ क्रॉस विजापुरी असे क्रॉस जातीचे मेंढानर निवडलेत की जेणेकरून झपाट्यानं त्याच्या वजनात वाढ व्हावी. बर, खरेदी करताना साधारणतः 15 ते 20 किलो जिवंत वजन ह्या मापाचे नर आम्ही खरेदी केले. आणि हे 30, 35, 40 किलो जिवंत वजन लाईव्ह वेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही आता विक्री चालू केली. आता साधारणतः 30 किलोच्या पुढे जिवंत वजन आहे. ओके, म्हणजे आता एका नराचं आपल्याकडे आता विक्री पण चालू आहे, नर आहेत. बर, आणि हे निवडण्याचं कारण तुम्ही विचारलं की हे बंदिस्त केलंय. हे आत हे असं सगळे त्याचं चारा पाणी सिस्टीम ह्या दावणी घेतलेत, खाली पाण्याची पाईप लावले, बाहेर पण थोडीशी जाळी मारली. ज्यावेळेस आतलं खायचं त्याचं काम संपल त्यावेळेस बाहेर मुक्त संचार जाळीत आपण सोडून देतो. ओके, आणि सकाळ संध्याकाळ 2 टाइम खुराक देतो. बाकी मुरघास देतो, हिरवा चारा देतो. आणि बंदिस्त असल्यामुळं त्याची वाढ जरा झपाट्यानं होते. त्याच्यामुळं आपण हे बंदिस्त केलंय. ओके, आणि 2 महिन्यात आता चांगल्या प्रकारे वाढ झाली. बर, आमच्याकडे वजन काटा आहे. आम्ही जिवंत वजन करतो प्रत्येक नराचं दर 15 दिवसाला, दर महिन्याला. म्हणजे आम्हाला कळतंय की प्रत्येक जनावराची वाढ किती झाली. त्या हिशोबानुसार आम्ही त्या वजनाच्या हिशोबात 450 रुपये किलो प्रमाणे जिवंत वजनावर विक्री चालू केलेली. लाईव्ह विक्री. ओके, आता बोकड 500 रुपये किलो. 500 रुपये शेळीचा बोकड आहे. आता ह्यात बघा पलीकडे आहे तिकडं. बर, 7-8 बोकड आहे ती. बोकड 500 रुपये किलो जिवंत दरानं आणि मेंढा 450 रुपये. ओके, आपल्याकडे माडग्याळ आणि साधे, माडग्याळ विजापुरी क्रॉस तिन्ही जातीतले. कुठल्या कुठल्या बाजारातून तुम्ही खरेदी केलं हे सगळं? आटपाडीतनं केलतं, मसवड मधनं केलतं, वडूज आहे, बर, मलवडे, फलटण आहे. बर, मला सांगायचं की खरं तर तुम्ही सगळे दूध व्यवसायाकडे होता, जर्सी पालन होता, चांगले पैसे मिळत होते, मग हा व्यवसाय का निवडला? अलीकडे दूध व्यवसायाचं पण चालूच आहे आमच्याकडं, परंतु दुधापेक्षा ह्यात जरा जास्त चांगले पैसे राहत आहेत. दुधापेक्षा मेहनत कमी आहे. दूध व्यवसायाला आता कसं आहे, आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी आहे, बर, चाऱ्याची उपलब्धता कमी आहे. विकत चारा घालायला दूध व्यवसायाला परवडत नाही. दूध व्यवसायाला कसं आहे, मोठं जनावर असतंय, गाय म्हशीला चारा जास्त लागतोय. ओके, त्याच्यामुळं ह्यांना चारा गायीच्या तुलनेत कमी प्रमाणात लागतोय. बर, एका गायीच्या चाऱ्यात हे 7, 8, 9, 10 जनावर जगतात. बरोबर, त्याच्यामुळं हा व्यवसाय निवडला. तुम्ही 2 महिने झाला हा व्यवसाय करताय. 2 महिन्यात खरं तर तुम्हाला अनेक वेळा हे आजारपणाच्या संदर्भातला काय अनुभव आले किंवा काय डॉक्टर? खूप अनुभव आले. आमच्याकडे एक तुषार ओंबाशी म्हणून डॉक्टर आहे. 2 दिवसाला व्हिजिट असते. तसं काय जर वाटलं की टेम्परेचर थर्मामीटर आमच्याकडेच आहे. मेनोलेक्स गोळ्या आहे त्या, पाबाडीन आहे त्या, उपलोकांड ओजेड आहे त्या. आम्हाला त्यातलं थोडस ज्ञान आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच उपचार करतो. जर किरकोळ काय आजार असेल
तर आम्ही गोळ्या औषधावर क्लिअर करतो. मेजर काय वाटलं तर डॉक्टरांची विजिट 2 दिवसाला असते. इंजेक्शन वगैरे करतो. मेडिसिन वगैरे सगळं आम्ही ऑलरेडी एकदम खरेदी केलेला आहे. आणि आजार आता पावसामुळे कसं आहे, हिरवा चारा वगैरे थोडा थोडा बारीक पाऊस येतोय, साऱ्यावर आळ्या असते त्या. जर कधी तास अर्धा तास बाहेर सोडली किंवा गवतावरलं काय चुकून कीटक काळी पोटात गेली त्याच्यात, बर तर त्याला त्रास होतो किंवा आजारी पडतं. ते डिसेंट्री वगैरे त्रास जर काय प्राणी आजारी पडला तर त्याला उपचार करावे लागतात. आता पुन्हा आपण डबल चाऱ्याकडे येऊया. चाऱ्यामध्ये तुम्ही आता मला वाटते चाऱ्यामध्ये सुका आता मकाचं काय ते खुराकात मका आहे, खपरी बर. पेंड आहे, बर गहू आहेत आणि एक बॉयलर पेंड सारखी अशी गोळी पेंड आहे छोटी. बर असं खुराकात 4 प्रकारचा चारा आहे. ओके. आणि बाकी मुरगास आहे. मला मका एक आहे, सांगा, कडवा आहे, जसं वड्या साऱ्या. पहिलवानासारखं हे जे शेड्यूल किती वाजता किती सोडायचं काय तसं ठर अजून सकाळी नाही का नियोजन केलं का? 6:30 वाजता हम्म, त्या मावशी असतात, कर्नाटकच्या ते कुटुंब आहे. हम्म, हम्म, ते त्यांना म्हणजे एकदम वर्षाचं पॅकेज असतं. हम्म. त्यांना राहण्याची व्यवस्था केली, रूम काढून दिली. सकाळी 6:30 वाजता ते त्याला खुराक देतात. बर खुराक देऊन त्याची कप्पा बदलतात. इकडच्या साईडला असतील तर 6:30ला ते तिकडच्या साईडला टाकतात आणि खुराक देतात. ओके. 6:30 नंतर सकाळी 8-8:30ला ही लुटून स्वच्छता करणे. हम्म, 8 वाजेपर्यंत 8 वाजता बाहेरच्या जाळीत सोडणे. हम्म, बाहेरच्या जाळीत सोडल्यानंतर बाहेर मग मुरगास वगैरे इतर चारा खुराक परत 9-10 वाजता वेळेनुसार थोडीशी 1 तास 2 तास फिरवून आणायची म्हटलं तरी इथं हम्म, बाहेर मैदान आहे, पडीक जागा आहे, त्यातनं 1 तासभर फिरवून आणणे. गवत वगैरे खातात चारून आणल्यावर. बर परत मका असते, कडवाळ असते, कुट्टी मशीन आहे, हम्म, सगळा चारा. बाकी खुराकात मिनरल मिक्सचर देतो. ओके. पुन्हा अनेक जण आपल्याला प्रश्न विचारतात, म्हणजे तुम्हाला जो अनुभव 2 महिन्याचाच आहे तो पण सांगा. पुन्हा लोक म्हणणार की शेडचं प्लॅनिंग कसं केलं, किती खर्च आला ते देखील सांगा, किंवा ह्या शेड सगळ्या ऑलरेडी structure ला- आमचं पूर्वीच आहे. हम्म, आम्ही रेशीम उद्योगासाठी शेड बांधलेलं होतं. ओके. परंतु रेशीमचं काय व्यवस्थित वातावरणात मॅच झालं नाही. कोशाचे दर कमी आल्यामुळं हम्म, वर्षभर शेड बंदच होतं. बर आम्ही 2-3 मित्रांनी मिळून हम्म, विचार केला. हम्म. नितीन सरपंच, गणेश सरपंच, हम्म, आम्ही सगळ्यांनी टीमनं विचार केला की शेड मोकळंच पडलंय तर इथं आपण हा व्यवसाय करू शकतो. बर आजूबाजूला मोकळं माळरान आहे, मोकळी जागा आहे, हम्म, पडीक जमीन आहे. हम्म, त्याच्यामुळं आम्ही ह्या एरियात हे व्यवसाय आता पहिल्या टप्प्यात चालू केलाय. आम्हाला 500 पर्यंत न्यायचा आहे. बर. आता आता आमच्याकडे किती आहेत आपले संख्या सगळे? 60 पर्यंत संख्या आहे सगळी. 60. बर आम्हाला 500 पर्यंत जायचं आहे. हळूहळू आम्ही पुढच्या श्रावण महिन्यात मोठी खरेदी करणार आहे. हम्म, अजून शेड उभारणार आहे. बर आम्ही 500 पर्यंत फक्त मेंढा नर आणि बोकड पालन ओके. ह्याच्यात 500 पर्यंत संख्या करणार आहे. बरोबर. आता 2 महिन्यात हे साधारणतः किती भांडवल लावलेलं स्टार्टला? साधारणतः आमचं ह्या खरेदीला 4-4.5 लाख रुपये गेलेत. बर. आणि बाकी खुराकाला एक 50-60 हजार रुपये गेलेत. 5 लाख. पेंट, हम्म, मेडिसिनला एक 5-10 हजार रुपये गेले असतील. असे जवळजवळ 5-5 लाख रुपये पर्यंत आमचा ट्रान्सपोर्टिंग वगैरे सगळा खर्च झाला असेल. म्हणजे 5 लाख गुंतवले तुम्ही स्टार्टला. 100%. फक्त शेड असल्यामुळे तुम्हाला बाकीचा खर्च ते बाकी वाचला. जाळ्या वगैरे, बाहेरची जाळी, लोखंड, इतर एक आमचे 1.5 लाख रुपये गेले. म्हणजे आता सध्या 6.5-7 लाख रुपये गेलेत. 7 लाख. हा. 7 लाखापर्यंत मित्रांनो यांनी शेड ऑलरेडी हा. होतं. ही फक्त हा. साईडच्या जाळ्या, दावणी, ओके कुट्टी मशीन, बाहेरची जाळी, लोखंड आणि ही मजुरी फिटिंगची. ओके. बघा 7 लाख रुपये यांनी खर्च करून हा व्यवसाय खरं तर सुरुवात केली. मला आता सांगा, एक 2 महिन्यात ज्यावेळेस आणली, आता काय पिल्ल विक्री झाले किंवा काय? हो, 4-5 पिलं विकली. बरं. जे आपले कस्टमर किंवा ग्राहक आहेत त्यांचा काय प्रतिसाद आला, त्यांचे काय काल त्यांचं तुमच्या म्हणणं? पांगरीतच एक पिलू दिलं. इथं बरं. येऊन जिवंत वजनावर नेलं. त्यांची मलवडीला यात्रा आहे. बर. साधारणतः 22 किलोचा नर होता. 22 किलो. हा. हा. त्यांनी 450 रुपये किलोनं बर. 9,500 रुपयाला न्या. 9,500. म्हणजे ह्या व्यवसायात का आलं पाहिजे तुमचा एक अनुभव? ते आम्ही 7,500 रुपयाला नर आणला होता बर. 2 महिन्यापूर्वी. बर बर तो इथं असेल, पण तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर ते आता मंगळवारी नेणार आहेत. अजून खून करून ठेवलाय तिकडे पलीकडे उभा आहे बघा. बर. तर ते 7,500 रुपयाला आणलं होतं. 2 महिने सांभाळलं. 9,500 रुपये झाले. ओके. साधारणतः तुम्ही मला एक 2,500 सांगा, रुपये त्यात मेंढ्यापेक्षा नरच का सांभाळताय? त्याचं कारण जास्त नर काय? मादीची वाढ झपाट्याने होत नाही. नराची वाढ फास्ट होते. बर. आणि आम्ही निवडताना
हे असं निवडलंय बघा पुढे घ्या कॅमेरा पुढे दाखवतो. घ्या. ओके आता ह्याचं जे नाक आहे ही ना माडगेळ ही माडग्याळ प्युअर ना माडग्याळ नाही पण क्रॉस आहे. क्रॉस आहे क्रॉस बरोबर. याचा अर्थ ह्याला ही वातावरण पण मॅच होते, बर ह्याची वाढ पण झपाट्याने होती, त्याच्यामुळे आम्ही ती निवडलंय. म्हणजे मान तालुक्याचं वातावरण मिडियम आहे, एकदम थंड Medium. नाही आणि हा. एकदम असं ऊन नाही. एकदम हायब्रिड जर जात हा. ठेवली, बर. प्युअर माडग्याळ ठेवली हम्म. तर त्याला ही वातावरण सूट होईलच असं सांगता येत नाही. बर क्रॉस म्हणजे देशीला क्रॉस माडग्याळ केलेला आहे, हम्म. त्याच्यामुळे ह्याला ही मॅच होते Match ह्या वातावरणात. वातावरण बाकी काय अनुभव आलेत, काय कसं काय बाकी का थोडस व्यवसाय केला पाहिजे? व्यवसाय का केला पाहिजे तर शेवटी मूळ त्याचं कारण पैसे मिळवणे हाच बर. उद्देश. हम्म, हम्म. जगातली प्रत्येक नाही व्यक्ती काय ना नाही काय हा काम करत असते. व्यवसाय बरोबर आहे, तुम्ही पैसे तर 100% मिळणार, पण एक समाधान कसं मिळतं जसं हा, आपल्याला एखाद्याला नाद आहे बैल शेती माती अं, पाणी जल जमीन जंगल ह्यात आपण गेली 10 वर्ष काम करतो. हम्म. बाकी इतर गोष्टी तुम्हाला माहितच आहेत. हम्म, हम्म, हम्म. आणि आपली नाळ जोडलेली आहे. हम्म. जनावर प्राणी झाडं जंगल जल जमीन माती शेती हम्म, हम्म. ह्या गोष्टीवर आपल्याला खूप प्रेम आहे पहिल्यापासून. हम्म. त्यामुळे ह्यातच काम करायची इच्छा होती. हम्म. म्हणून हे आपण प्रायोगिक तत्वा पहिल्या टप्प्यात सुरू केलंय. ओके. पहिला टप्पा तर सक्सेस झालाय. हम्म. आता दुसऱ्या टप्प्यात 200 होतील, तिसरा चौथा 5वा टप्पा होईल, तोपर्यंत 500 पर्यंत आपण जाणार आहे. 500 बेंड्यांचं नियोजन आहे. हा. अम, हा. आता मला सांगा, तुम्ही बंदिस्त मेंढी पालन आणि जे आता ओपन जे लोक करतात ह्यात काय फरक राहतोय किंवा काय जरा त्रास ओपन जे होतोय? असतंय हम्म. ते दिवसभर चाराव्या लागतात मेंढ्या. हम्म. चारणे म्हणजे मजुराचं काम आलं मोठं, किमान हम्म. 2 माणसं पाहिजे. बरोबर 100 मेंढरं चारायची म्हटलं तर 2 माणसं पाहिजे. साधारणतः सध्या माणसाला 500 ते 700 रुपये हजरी आहे आताच्या काळात. बरोबर 2 माणसं लावायची म्हटलं तर रोजचा हजार. 1200 रुपये, 1000 ते 1200 रुपये रोजचा खर्च आहे. हम्म. रोज 1000-1200 रुपये खर्च जर केला तर महिन्याला जवळजवळ 30-35 हजार रुपये हम्म. पैसे जात आहेत. प्लस त्या एवढं रान जागा उपलब्ध आहे का. हम्म. दुसरी गोष्ट, एवढं महिन्याला 30-35 हजार रुपये जर ह्यांना खाद्य दिलं हम्म. तर त्याची त्या चारण्यापेक्षा गवत खाऊन होती त्याच्यापेक्षा वाढ फास्ट होती. आपण हम्म. इतर हम्म. चारा वाला चारा सुका चारा इथं 30-35 हजार रुपये जर महिन्याचा दिला त्याला, हम्म, 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 हम्म. आणि वेळ नाही, मग माणसं उपलब्ध होत नाहीत ना. बरं. रानात डोंगरावर चारायला आता पहिल्यासारखी माणसं आहेत का. हम्म, 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 हम्म. मजूर मिळत नाहीत किंवा चारणारी माणसं उपलब्ध नाहीत, तसं क्षेत्र तेवढं उपलब्ध नाही. आता ही किती क्षेत्रावर आपण थोडस हे केलं? साधारणतः हे 55 फूट लांबी आहे बर आणि 28 फूट रुंदी आहे बर ह्या शेडची. बर. एवढ्यात 90 बसतात. हम्म, ह्यामध्ये हे 20-20 चे 2 कप्पे आहेत, हे 10चा बर. आहे, ह्या बाजूला 50 बसतात, त्या बाजूला 20-20 चे 2 आहेत, 40 बसतात. बर बर. असे 90 जनावर ह्या शेड मध्ये बसू शकतात ओके अगदी व्यवस्थित. व्यवस्थित. लेंडी खताचा काय फायदा वगैरे तसं लेंडी काय? खत सध्या आम्ही आता इकडे आंब्याची बाग लावली, बर. सध्या लेंड्या बागातच टाकतोय झाडाला प्रत्येक. पण भविष्यात बागेला पण फळ येणार. फळं येणारच आहे, ती फायदा होणारच आहे. भविष्यात आम्ही गांडूळ बेड लावणार आहे, हम्म. त्या लेंड्यापासून आम्ही गांडूळ खत पण तयार करणार आहे विक्रीसाठी. विक्रीसाठी. बर. डबल महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. आपले जे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, काही लोक व्हिडिओ बघणार आहेत, पुन्हा तुमचा नंबर मागणार आहेत, तुम्हाला भेटायचे आहेत, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका एकदा. 100%. हम्म. आपल्याकडे खरेदी पण चालू आहे, विक्री पण चालू आहे. हम्म. दुहेरी उद्देश आहे. बर. मेंढानर पालन करणे हम्म. आणि त्याची खरेदी विक्री करणे. ओके. तर ज्यांना लहान घ्यायचे असतील त्यांना आपल्याकडं पुढच्या आठवड्यापासून लहान पण आपण आणणार आहे, की जे 5-6-7 हजार रुपये किमतीपर्यंतची लहान पिल्ले, बर. की ज्यांना नेऊन घरी आपल्या घरी 5-10-15 सांभाळायचे असतील, पाळायचे असतील, मोठी करून विकायची असतील, हम्म. त्यांच्यासाठी पण आपण जिवंत वजनावर देणार आहे. हम्म. म्हणजे बाजारात जर गेलो हम्म. तर हम्म. कदाचित आता उदाहरणार्थ समजू की हा बकरा 7,000 रुपये किमतीचा आहे, बर. तर ज्या व्यक्तीला बाजारभावाचं ज्ञान नाही किंवा अनुभव कमी आहे, तर ती व्यक्ती 10,000 रुपयाला पण घेऊन येते. बरोबर. त्याच्यामुळे तिथं त्याचं जर 3,000 रुपये लॉस झाला तर हम्म. ती 3,000 रुपये लॉस भरून काढायला 3 महिने बकरं सांभाळायला लागतं. बरोबर. त्यासाठी आपण काय केलंय, वजन हम्म. काटा आणलाय. हम्म. आपण 450 रुपयानं लहान बकरा असू द्या मोठा असू द्या लाईव्ह वेट हम्म. जिवंत वजनावर विकतो. बर. ह्याचं जर समजा 18 किलो वजन असेल किंवा 20 किलो असेल किंवा 17 किलो असेल तर त्याचं 450 गुणिले 17 जी काय होईल त्याच अमाऊंटला त्यात 1 रुपया कमी नाही 1 रुपया जास्त नाही. ओके. म्हणजे ग्राहकाची कुठल्याही प्रकारे फसवणूक लुबाडणूक होणार नाही, ग्राहक म्हणजे आपल्या शेतकरीचे हा शेतकरी येणार. शिवाय हम्म. आता इथं 60 जनावर आहेत, हम्म. 60 मधनं त्याला 5च घ्यायचे 10च घ्यायचे, त्याला कुठली पाहिजे तो निवडून घेऊ शकतो. हम्म. की आम्ही असं म्हणू शकत नाही तू हेच घे हेच घे हेच घे, त्याला कुठलं छान वाटेल देखणं वाटेल सुंदर वाटेल ऍक्टिव्ह वाटेल ते घेऊ शकतो. दुसरी गोष्ट एखाद्यात जर विकायचं असेल
तरी सुद्धा आम्ही खरेदी करतो जे किंवा आम्ही अडचण, बाजारात एखाद्या शेतकऱ्याला आर्थिक आर्थिक आहे, अडचण थोडं- असेल, विकायचे आहेत बाबा, 4 विकायचे आहे, 1 विकायचा आहे, 2 विकायचा आहे, हम्म. अगदी हेच नाही, यात आम्ही शेळ्या सुरू करतोय, हम्म. मेंढ्या पण सुरू करतोय, आणि ज्या उस्मानाबादी जातीच्या, काटेवाडी जातीच्या, बोर जातीच्या हम्म. किंवा बारबेरीच्या, हम्म. अशा वेगवेगळ्या 4 प्रकारच्या, 4 ते 5 जातीच्या वेगवेगळ्या शेळ्या हम्म. आपण इथं दुसरं शेड साईडला पुढच्या महिन्यात करतोय, तिथं सेपरेट शेळी पालन करतोय, की Special. ज्यांना स्पेशल, की ज्यांना कमी वेळेत जास्त वाढ होणाऱ्या शेळ्या हम्म. किंवा शेतकऱ्यांना परवडणाऱ्या, की जे राजस्थानच्या असतील किंवा इतर दुसऱ्या राज्यातले असतील, ते बाहेरचं ब्रीड आम्ही इथं येऊन तयार करतो, इथं आणून. ओके. असं पण मग तुमचं काय नियोजित आहे. ब्रीडिंग वर नियोजन आहे का हा, तसं? शेळ्यामध्ये ब्रीडिंग वर काम करायचं आहे, हम्म. आणि मेंढ्यांमध्ये मेंढानर हम्म. आणि एक 4-5 मादे आहेत त्यात ओके. मेंढ्यामध्ये. चला, शेवटी आता मुद्द्याकडे येऊया. तुमचं नाव सांगा, नंबर सांगा, जर व्हिजिट करायचं असेल आपला फार्मला, रोड कुठून आहे किंवा कसं प्लॅनिंग कसं यायला लागेल ते देखील सांगा, सगळ्या गोष्टी. नमस्कार, माझं नाव अमोल दादा सोमबाशे. आमच्या गोट फार्मचं नाव आहे सरपंच गोट अँड शेप फार्म वडगाव, हम्म. दहिवडी फलटण रोड हायवे लगत, लोणार बाबा मंदिरापासून एक 700 मीटर अंतरावर आतमध्ये. आतमध्ये पूर्वेकडे यायचं आहे. लोणार बाबा मंदिरापासून दहिवडी फलटण रोड लगत, हायवे लगत वडगाव हद्दीत मंदिर आहे लोणार बाबाचं. तिथून पूर्वेला 700 मीटर आत आल्यानंतर सरपंच गोट फार्म, इथं आपली खरेदी विक्री चालू राहते. फार्मवर विजिट फ्री आहे, कुठलीही फी आकारली जात नाही, मार्गदर्शन मोफत आहे. बरेच शेतकरी येतात इथं, माहिती घेऊन जातात. ज्यांना काय अधिक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर 965767 8314 हा आहे. ओके. मित्रांनो, हे होते अमोल ओंबासे यांच्यासोबत. आज खरं तर आपण यांचं नवीन फॉर्म आहे सरपंच गोट फार्म. गोट फार्म बघू शकता. अतिशय देखणं नियोजन आहे, कमी जागेत आकर्षक प्लॅनिंग, म्हणजे सगळं नियोजन पाण्याचं असेल, चाऱ्याचं असेल, आणि जबरदस्त नियोजन आहे. त्यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे. त्यांच्या अशाच आपण नवीन नवीन मुलाखती घेणार आहोत. काय काय घडतंय या व्यवसायात हे सगळं तुम्हाला वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला कमेंटमध्ये यांचा मी नंबर देतोय, तुम्ही एकदा 100% भेटायला या. आणि विशेष म्हणजे हे आपल्या जवळचे आहेत, त्यामुळे आपण आमचे ह्यांचे 10-15 वर्षापासून संबंध आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळं इथं जे तुम्ही खरेदी करणार, विक्री करणार हे खात्रीशीर आहे, म्हणजे तुमची कोणती आर्थिक फसवणूक होणार नाही. आणि विशेष म्हणजे हे स्वतः शेतकरी आहेत, हे एक असं धंदा म्हणून किंवा एक दलालकी म्हणून यांनी हा कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही. एक शेतकऱ्याची उन्नती व्हावी याच दृष्टिकोनातून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.